या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर। स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हे ब्रीदवाक्य आता फक्त फलकांवर आणि कागदावरच उरले अशी संतापजनक परिस्थिती सध्या शहरात पाहायला मिळते। सोलापूरच्या रस्त्यावर फेरफटका मारला की स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल होते आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा किळसवाना चेहरा उघड होतो। महापालिकेच्या आरोग्य खात्यावर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असताना त्यांचा कार्यभार मात्र पूर्णपणे ढिसाळ आणि बेफिकर दिसून येतो। सार्वजनिक कचरा कुंड्या बंद करून घंटागाडीवर सर्व मदार टाकण्यात आली खरी, पण घराबाहेर साचणाऱ्या कचऱ्याचं काय? शहरातील अनेक भागात आजही कचऱ्याचे ढिगारे उघड्यावर सडतायत। दुर्गंधी, माशा, डास यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा खेळखंडोबा होत असतानाही संबंधित अधिकारी डोळेझाक करतायत। प्रभाग क्रमांक 8 मधील जमखंडी पूल, जगदंबा चौक परिसरात तर परिस्थिती अक्षरशः भीषण आहे। कचऱ्याचे ढिगारे प्रशासनाच्या निष्क्रियतेची साक्ष देत आहेत। कामचुकारपणा हा शब्दही तिथे कमी पडेल इतकी निष्काळजीपणा दिसून येते। याहूनही गंभीर बाब म्हणजे शहरातील सार्वजनिक प्रसाधनगृहांची दयनीय अवस्था। स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यावधींचा खर्च करणारं प्रशासन या प्रसाधनगृहांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते। अनेक ठिकाणी प्रसाधनगृह म्हणजे अस्वच्छतेचे हॉटस्पॉट बनले। आज जाण्याची भीती वाटावी अशी परिस्थिती आहे। घाणीचा उग्र वास सहन करणं कठीण झालंय। जमखंडी पूल, जगदंबा चौकाजवळील मुतारीची अवस्था पाहिली तर संतापणावर होतो। आज जाण्यासाठी मार्गच नसल्यानं नागरिकांना बाहेर उभं राहून नैसर्गिक विधी उरकावे लागते। ही बाब शहराच्या स्वाभिमानाला काळीमा फासणार आहे। वारंवार तक्रारी करूनही संबंधित आरोग्य निरीक्षक झोपेत आहेत का असा संतप्त सवाल नागरिक विचारतायत। बालाजी मंदिर ते जेलरोड पोलीस ठाण्यादरम्यान नागनाथ डेअरीजवळील प्रसाधनगृहाची परिस्थिती तितकीच भयानक आहे। स्थानिकांनी स्वतःहून पत्र्याचा आडोसा उभारला, पण आत मात्र घाण तुडुंब भरून आहे। परिणामी नागरिकांना रस्त्यावरच उभं राहून लघुशंका करावी लागते। प्रशासनासाठी बाब लाजिरवाणी नाही का? प्रभाग क्रमांक 9 मधील राम मंदिराजवळ हेडगेवार पटांगण परिसरातील प्रसाधनगृह तर अक्षरशः ओसंडून वाहत। येथील घाण पाणी थेट राम मंदिरापर्यंत पोहोचत असूनही आरोग्य विभाग गप्प बसलाय। या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी, महिला अक्षरशः त्रस्त झाले। दररोज स्वच्छता करा, अन्यथाही प्रसाधनगृह हटवा अशी तीव्र मागणी होते। याचप्रमाणे श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयालगत असलेल्या सार्वजनिक मोटारींची स्थिती अत्यंत केविलवाणी आहे। रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी असलेली ही सुविधा आज आजाराचं केंद्र बनली आहे। घाण रस्त्यावर वाहत असूनही कोणालाही त्याची फिकीर नाही। एकंदरीत पाहता सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार पूर्णपणे ढेपाळलेला दिसतोय। स्वच्छतेच्या गप्पा मारणारे अधिकारी प्रत्यक्षात मात्र जबाबदारीपासून पळ काढताना दिसतात। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा स्वच्छ सोलापूर ही घोषणा केवळ एक क्रूर विनोद ठरेल। सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध। श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयीनियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच। प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली। लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच। विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर। आजच बुकिंग करा। बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07। पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर।